दरम्यान बारामती विमानतळावर अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला। लँडिंग पूर्वी शेवटच्या काही क्षणामध्ये नेमकं काय काय झालं असावं यावरती एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। विमानाच्या पायलटचा सकाळी 8:18 बारामती विमानतळापासून 30 नॉटिकल मैलावर असताना बारामती एटीसी सोबत संपर्क झाला। त्यानंतर बारामती एटीसीनं त्यांना व्हीएमसी कंडिशन म्हणजेच अर्थात दृश्य हवामान परिस्थितीनुसार लँडिंग करण्याचा सल्ला दिला। त्यानंतर पायलटनं बारामती एटीसीला वाऱ्याचा वेग आणि दृश्यमानतेबद्दल विचारलं। त्यानंतर एटीसीनं पायलटला वारं शांत असल्यानं 3000 मीटर पर्यंत दृश्यमानता असल्याचंही सांगितलं। त्यानंतर पायलटनं आपण लँडिंगसाठी तयार आहे, मात्र रनवे दिसत नसल्याचं त्यांनी सांगितलं। पायलटनं त्यानंतर लँडिंग रद्द करून विमान पुन्हा हवेत वर नेलं। विमानानं विमानतळाजवळ एक घिरटी सुद्धा मारली। त्यानंतरही बारामती एटीसी आणि वैमानिकात संवाद सुरूच होता। विमान घिरटी मारून पुन्हा आल्यानंतर पायलटनं आपण लँडिंगसाठी तयार आहे, मात्र रनवे दिसत नाही असं पुन्हा एकदा सांगितलं। रनवे दिसेल त्याच वेळी सांगेन असं पायलट म्हणाला। काही सेकंदांनंतर पायलटनं रनवे दिसत असल्याचं सांगितलं। त्यानंतर 8:43 विमानाला लँडिंगची परवानगी देण्यात आली, पण त्यानंतर एटीसीला कसलाही प्रतिसाद मिळाला नाही। सर्वसाधारणपणे एटीसीनं लँडिंगची परवानगी दिली तर पायलट समोरून प्रतिसाद देतो। पायलटला संदेश समजलाय की नाही ते एटीसीला कळवतो, मात्र अजितदादांच्या पायलटनं एटीसीला कोणताही प्रतिसाद दिला नाही। त्यानंतर एका मिनिटांनंतर म्हणजेच 8:44 बारामती एटीसीला रनवेच्या बाजूला आगीच्या ज्वाळा दिसून आल्या।